नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान असा चमचमीत आणि झणझणीत दोडक्याचा ठेचा तयार करणार आहोत। अगदी करायला सोपा आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या आणि मिस्टरांच्या डब्याला तुम्ही हा ठेचा पटकन करून देऊ शकता। उन्हाळ्यामध्ये छान असं चमचमीत झणझणीत खावंसं वाटतं आणि तोंडाला चव नसली तरी हा तुम्ही ठेचा दोडक्याचा ठेचा करून खाऊ शकता। अगदी छान अशी सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबची शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि सर्वांच्या आधी तुम्हाला छान अशी रेसिपी बघायला मिळेल। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज इथं छान असा दोडक्याचा ठेचा बघणार आहे। तर पाव किलो दोडके घेतले, मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले असे एवढ्या साईजचे, थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी, ठेचलेला लसूण घ्यायचा आहे, मोहरी, जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आणि याचबरोबर नाशिक स्पेशल काळा मसाला आणि नाशिक स्पेशल लाल मसाला। या व्यतिरिक्त आणखीन सोप्या साध्या पद्धतीची भाजी असते ही दोडक्याचा ठेचा म्हणजे। तर तुम्ही हा लाल मसाल्यांमध्ये तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता। हिरवी मिरची आणि लसूण एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचं, तुमच्या आवडीनुसार तिथं मिरची घ्यायची, हिरवी मिरची आणि बारीक वाटून घ्यायची, ओबड धोबड किंवा बारीक वाटली तरी चालते। दोडका हा पचायला हलका असतो, वेट लॉस साठी पण चांगला असतो दोडका, पण त्याची पण पद्धत असते दोडक्याची भाजी करण्याची। त्या पद्धतीची भाजी पण टाकलेली आहे डाळ टाकून। तर ती भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन एकदा मी दाखवेलच, तुम्ही कमेंट करा। आणि उन्हाळ्यामध्ये काही खावंसं वाटत नाही तेव्हा अशा पद्धतीची थोडीशी सुक्की भाजी असले किंवा ठेच्याचा जो प्रकार असतो तो जर खाल्ला तर जरा 2 घास जास्त जातात। ह्या पद्धतीचा दोडक्याचा ठेचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपल्याला आधी दोडके खिसून घ्यायचे आहेत। तर दोडका खिसण्यासाठी अशी मोठी होलची जी खिसणी असते, आपण उन्हाळी कामामध्ये बटाटा खिस करतो त्या पद्धतीची जी खिसणी असते त्या पद्धतीची तर खिसणी घ्यायची आहे, म्हणजे खूप जास्त असं बारीक दोडका खिसल्यात नाही जात त्यासाठी। तर दोडक्याचं मागचं देठ काढून टाकूया आपण हे। आणि दोडका आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा थोडासा चावून बघायचा, कारण दोडका हा थोडासा कडू पण निघू शकतो त्यासाठी। तर आपल्याला आता हे दोडके खिसून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने उभी धरायची आणि या पद्धतीने आपल्याला हा दोडका खिस करून घ्यायचा आहे। हे बघा छान असा मोठा मोठा खिस पडतो, हे बघा। आता या पद्धतीने सर्व दोडक्याचा खिस करून घेते मी। आणि दोडके आपल्याला खिसायच्या आधीच धुवायचे आहे, कारण आपण खिस नंतर धुणार नाहीये, त्यामुळं दोडका खिसण्याच्या आधीच आपल्याला धुवायचा आहे। आणि दोडका कोवळा आहे त्यामुळे याच्या शिरा पण काढायची गरज नाहीये। जर तुम्ही निब्बर जर दोडका घेतला तर थोडेसे त्याच्या शिरा काढा, तर शक्यतो थोडासा कोवळा घ्यायचा, म्हणजे ठेचा पण चवीला छान लागतो। तर हे बघा या पद्धतीने सर्व दोडका पण इथं खिसून घेतलाय। दोडका खिसून झालाय पूर्ण। आता यातलं जेवढं पाणी निघेल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय दोडक्यामधलं, गच्च पिळायचं आहे म्हणजे। हे बघा खूप जास्त जाडसर खिसल्यामुळे खूप जास्त पाणी निघत नाही। तुम्ही आधी कांदा जर कट करून ठेवलेला असला तोपर्यंत असा दोडका खिसून घेता येतो, म्हणजे पटपट प्रोसेस होते भाजीची। आता याच पद्धतीने सर्व दोडका, हे बघू शकता तुम्ही, अजिबात असा दोडक्यातनं पाणी निघत नाहीये खूप जास्त असं। तर आपल्याला याच पद्धतीने सर्व दोडका गच्च पिळून काढायचं आहे। तर हे बघा पूर्ण दोडक्यातनं फक्त एवढंच पाणी निघालंय, कारण कोवळा होता दोडका आणि आपण जाडसर खिसला होता त्यामुळं। तर हे बघा दोडक्याचा खिस छान असा मोकळा सुटसुटीत झालाय। आता फोडणी देऊन घेऊया। तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे, तेल टाकून घेऊया। तर इथं मी 2 ते 3 चमचे तेल टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी अधिक करू शकता। तेल आता छान गरम होऊ द्यायचंय। पाव चमचा मोहरी टाकून घेऊ आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे।
अधूनमधून छान छान टिप्स देत असते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. गॅस कमी करायचा. आता फोडणीच्या टायमिंगला शक्यतो गॅस कमी करायचा, म्हणजे फोडणी करपत नाही. पाव चमचा जिरं टाकून घेतलंय. कांदा कट करून जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान बारीक कट करून घ्यायचा दोडक्याच्या ठेच्यासाठी. कांदा लवकर पण परततो आणि खायला पण छान लागतो. आता कांदा स्टार्टिंगला आपण फुल गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी फुल गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा लवकर परतल्यात जातो. आता छान परतून घेऊया कांदा आपण तांबूस रंगावरती. स्टार्टिंगचे 2 ते 3 मिनिटं फुल गॅसवर आणि नंतर मध्यम गॅसवरती कांदा परतायचा. तर कांदा छान असा तांबूस रंगावरती परतलाय आणि छान असा मऊ झालाय. आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे. गरज नाहीये, आपण एकदम कमी मसाल्यांमध्ये हा ठेचा करतोय. तर लाल मसाला टाकते इथं 1 चमचा भरून. तुम्ही कमी अधिक करू शकता. पाव चमचा धना पावडर, पाव चमच्यालाही कमी हळद, कारण मसाल्यात पण हळद असते आपल्या, आणि चवीपुरतं मीठ. आत्ता अंदाज येत नसेल तर नंतर टाकलं तरी चालेल. आता थोडेसे मसाले परतून घेऊया आपण. हे अगदी 2 मिनिट आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे कांद्यामध्ये. आणि मसाले करपू नये म्हणून 2 ते 3 चमचे आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 चमचे टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं. तर मसाले पण छान परतले आणि तेल सुटले, बघू शकता. असं छान करपत नाही आणि चवीला छान लागतं असं जर आपण केलं या पद्धतीने. इथं माझ्याकडनं ठेचलेला लसूण टाकायचा राहिलाय, तर आपण तो गॅस कमी करूया. थोडंसं तेल टाकते इथं आणि परतून घेते थोडंसं. तर इथं मध्ये आपण परतून घेऊया. गॅस पूर्ण कमी केलाय, पूर्ण कांद्यामध्ये थोडासा परतून जाईल. सुकी भाजी आहे त्यामुळे परततो लसूण. तुम्ही स्टार्टिंगलाच टाका, जेव्हा आपण जिरं मोहरी टाकतो ना त्यानंतर लगेच टाकायचं. आपल्याला आता इथं दोडक्या किसून घेतलेला जो दोडका आहे तो टाकायचा आहे आणि छान असा कांद्यामध्ये मिक्स करत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. छान मिक्स करून झालंय. आता ठेचा छान असा पसरवून घ्यायचा आणि गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा ठेचा छान असा शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण खिसलेला जो दोडका आहे तो असा छान मॅश झाला पाहिजे बोटावरती. तर अगदी 5 ते 6 मिनिट लागतात ठेचा शिजण्यासाठी. तर आपण आता 5 ते 6 मिनिटांनी भेटूया. बघूया 5 ते 6 मिनिट झाले आणि 1 ते 2 वेळा आपल्याला मिक्स करायचं आहे 2 ते 3 मिनिटांनी, म्हणजे एकसारखा आपला ठेचा छान शिजतो. तर आपला ठेचा छान शिजलाय. रंग बघू शकता. आधी स्टार्टिंगला हिरवा दिसत होता दोडक्याचा कलर रंग आणि आता थोडासा पोपटी असा कलर आलाय. तर मी तुम्हाला, तर हे बघा मॅश होतोय बोटावरती छान. दोडका किती कोवळा आहे त्यावरती ठरतं किती वेळात शिजणार हे. तर कोवळा दोडका होता त्यामुळे 5 ते 6 मिनिटात आरामात शिजला छान असा. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणखीन आणि सर्व करून घेऊया. एकदम साध्या सिंपल पद्धतीचा ठेचा आहे, पण एवढा सुगंध छान येतोय ना. मस्त छान असं भाकरी चपाती बरोबर किंवा नुसता वरण भात केला त्यासोबत पण तुम्ही हा ठेचा एन्जॉय करू शकता. बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागतो, त्यामुळे बाजरीच्या भाकरी बरोबरच करा शक्यतो. आता गॅस बंद केलाय आणि सर्व करून घेऊया. चमचमीत आपला दोडक्याचा ठेचा खाण्यासाठी तर तयार झालेला आहे. बघू शकता किती टेम्पटिंग दिसतोय आणि सुगंध पण खूप छान येतोय. भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता. उन्हाळ्यात जर तोंडाला अशी चव नसली, काही खावंसं वाटत नसेल तर असा ठेचा करा. दोडक्याची रस्सा भाजी खावीशी नसेल वाटत तर अशी सुक्की भाजी करायची, खूप छान लागते आणि घरातले पण असे आवडीने खातील सर्वजण. तर असा छान दोडक्याचा ठेचा, साध्या सोप्या पद्धतीचा दोडक्याचा ठेचा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा
तुम्हाला रेसिपी कशी वाटली दोडक्याच्या ठेच्याची. अगदी करायला सोपा आहे आणि झटपट तयार होणार आहे. तर बघितली ना, साध्या सोप्या पद्धतीचा हा ठेचा असतो, पण अगदी छान असा टेम्पटिंग आणि चमचमीत तयार होतो. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर तुम्ही ही दोडक्याची रस्सा भाजी पण करून खाऊ शकता. छान अशी मुगाची डाळ टाकून आणि त्याची रस्सा भाजी तयार करू शकता. दोडका वेट लॉस साठी चांगला असतो आणि पचायला पण हलका असतो. त्यामुळं उन्हाळ्यामध्ये असे छान छान रेसिपी दोडक्याच्या करून खा, कारण दोडका छान येतो उन्हाळ्यामध्ये पण. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.